विद्यार्थी तुमचे पालक जरी आले असतील तरी त्यांना विनंती की आपण शाळेच्या वतीनं त्यांच्या वतीनं शाळेकडून सत्कार स्वीकारायचा आहे। लक्ष दिलं नाही कारण पहिलीपासून बेस चांगला करून घेतात। माझ्या शिक्षकांवर विश्वास आहे होता आणि राहणार पण आहे कारण स्टाफ खूप चांगला आहे। पहिलीपासून सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते। हायस्कूलला आल्यानंतर 5वी स्कॉलरशिप, 7वी ITSC किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांची ऑलिम्पियाड असेल, होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची खूप चांगली तयारी करून घेतली जाते। सर्व परीक्षेतल्या 10वीच्या परीक्षेतल्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा त्यांच्या पालकांचं पण सर्व शिक्षक वृंदाचं पण पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करते आणि माझं प्रास्ताविक संपवते। तीनच हितचिंतक असतात। पहिलं म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे शिक्षक गुरु। या तिघा व्यतिरिक्त या जगामध्ये आपलं हितचिंतक कोण नसते। या तीनच व्यक्तीला असं वाटतं की आपल्यापेक्षा आपला मुलगा आपला विद्यार्थी मोठा झाला पाहिजे आणि म्हणून आपण त्या 3 व्यक्तींना आपला आदरस्थान मानतो, त्यांचे आशीर्वाद घेतो। आपली शाळा, मी 83चा ह्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्यावेळेसही आपली शाळा 1 नंबर होती, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही। विद्यार्थ्याचं आणि आपल्या शाळेचं त्या ठिकाणी खूप अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। आणि सर्व शिक्षकांचा अभिनंदन ज्यांचे चांगले रँक आलेले आहेत, त्यांना आता आपण त्यांचा गुणगौरव केलेला आहे। त्या सर्व पालकांचे, त्या सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। चांगला अभ्यास करा, सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही प्रगती करा। जे कुठलं क्षेत्र असेल, तुम्हाला जे कुठल्या विषयाची आवड आहे त्या विषयाचा तुम्ही अभ्यास करा, शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या। आता मॅडम म्हटल्या त्याप्रमाणे आपल्या शाळेचे खरंच चांगलं यश आहे मागच्या वर्षी आणि बऱ्यापैकी चांगल्या परीक्षांमध्ये सगळीकडे तुमचे विद्यार्थी आहेत, तर तुमचंही त्यामध्ये नाव यावं ही शुभेच्छा। छान अभ्यास करा, अभ्यासासोबत बाकीचं थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज पण घ्या। खेळ असेल, वेगवेगळे क्रीडा प्रकार असतील, ते पण तब्येतीकडे पण लक्ष द्या। आणि सोबतच आता नवीन तंत्रज्ञान येत आहे, AI चा वापर वाढत आहे, तर जे विशेषतः 8वी नंतरचे जे मुलं आहेत 9वी 10वीला, त्यांनी थोडंसं एक माहिती घ्यायचं की आता काय चाललंय, सध्या बदल काय होत आहे, आपल्याला साधारणतः पुढे करिअर कुठल्या क्षेत्रामध्ये असेल, आणि इतरचे बाकीचे मुलं आहेत त्यांनी बेसिक्स वरती फोकस करा। बेसिक्स खूप इम्पॉर्टंट आहे की पुढे जाऊन परत तुम्ही 11वी-12वी जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, नीट असेल, IIT असेल, परत ग्रॅज्युएशन नंतरचे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, त्यामध्ये तुम्ही जे शाळेच्या दिवसांमध्ये जे बेसिक क्लिअर केलेले असतात कन्सेप्ट, त्याच परत उपयोगी येतात। हे तुमचं